चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये. तसेच आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये, दोन्ही युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कारण बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो का इयत्ता 6 स्टँडर्डचे जो आपल्याला जो 6 स्टँडर्डचा क्लास आहे, त्या 6 स्टँडर्डच्या क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण महत्त्वाचा व्हिडिओ बघतोय. कारण या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो, आपण पूर्णपणे का जो युनिट टेस्टला जो भाग आहे तुम्हाला किंवा युनिट टेस्टला जो सिलेबस येणार आहे, त्या सिलेबस मधला महत्त्वाची गोष्ट अशी आहे का तुमचे पेपर कसे होणार आहे. म्हणजे युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट वगैरे होणार आहे, तर या युनिट टेस्ट साठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय काय, इम्पॉर्टंट क्वेश्चन काय ती, किंवा तुम्हाला आता जो नवीन सिलेबस आला यानुसार तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, पूर्ण डिटेल मध्ये आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार. तर चला मित्रांनो, आता डायरेक्टली व्हिडिओला सुरू करूया. आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये आता 6 स्टँडर्डचा म्हणजे क्लास 6 स्टँडर्डचा जो हिस्ट्री सब्जेक्ट आहे, या हिस्ट्रीचा आपण युनिट टेस्टचा बघा आपण पूर्णपणे प्रॅक्टिस पेपर बघणार आहे, जेणेकरून याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल. ओके, इथं तुमचं स्कूल नेम वगैरे काय असेल, टोटल इथं स्कूल नेम वगैरे असेल काय ते टाकून द्यायचं तुम्ही. ठीक आहे, आता पुढे बघा मित्रांनो, सगळ्यात पहिल्याला चॅप्टर काय, सिलेबस काय बघा मित्रांनो. चॅप्टर कोणकोणते ते याला माहिती आहे आपल्याला. सोर्स ऑफ हिस्ट्री आहे, देन द प्री हिस्ट्रिक पिरियड वगैरे आहे, त्याच्यानंतर हरप्पा सिव्हिलायझेशन आहे, देन द वैदिक कल्चर आहे. हे 4 चॅप्टर तुम्हाला याच्यामध्ये आहे. ठीक आहे, इथं तुमचं जे स्टुडंट नेम आहे, स्वतःचं नाव काय वगैरे असेल, समजा माझं नाव कैलास आहे तर मी इथं कैलास टाकतो. ठीक आहे, पूर्ण नाव टाकायचं तुम्ही, समजा काय असेल ते. ठीक आहे, देन द रोल नंबर, तुमचा जो काय रोल नंबर 1 असेल तो टाका, 41 42 काय असेल तो 1 2 3 4. याला बघा मित्रांनो 1 आवरचा टायमिंग असणार आहे, आणि ही डेट काय असेल ते तुमच्या जो काय तुमचा पेपर ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही डेट टाकून द्या, आणि टोटल याला मार्क असणार आहे 20. ओके, तर चला आता मित्रांनो सुरू करूया आपण का या क्वेश्चन पेपर मध्ये काय सांगितले. पहिला बघा दिलं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स. बघा काय सांगितलं तुम्हाला, फिल इन द ब्लँक्स सांगितलंय. यामध्ये बघा तुम्हाला का सगळ्यात पहिले का करेक्ट वर्ड तुम्हाला ब्रॅकेट मधला चॉईस करायचे. मग काय, फिल इन द ब्लँक्स चुजिंग द करेक्ट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. 3 मार्क्स साठी बघा इथं तुम्हाला हे ऑप्शन दिलेले. पहिला बघा विचारलाय, कॉइन्स, पॉट्स and the ancient structure are the dash dash source of history. मग आता या तिघां या दिलेल्या आपल्या ऑप्शन 4 पैकी एक चॉईस करायचं आहे. तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का कॉइन्स, पॉट्स आणि एन्शियंट जे स्ट्रक्चर आहे ते काय, तर हिस्ट्रीचे काय, तर सोर्स ऑफ हिस्ट्रीचे काय, तर मटेरियल आहेत. बघा मित्रांनो काय, तर हे मटेरियल आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे ना, इथं काय ना तर मटेरियल येणार, म्हणून काय तर हे ऑप्शन क्रमांक याचं बरोबर. इथं 1 टाकून घ्या. पुढे बघा, हाऊसेस इन द हरप्पा सिव्हिलायझेशन्स वी आर मेनली कन्स्ट्रक्टेड युजिंग डॅश डॅश ब्रिक्स. तर कोणते, तर बॅक. बरोबर आहे, कोणते तर बॅक हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. एकदम सिंपल आहे, फक्त प्रॉपरली तुम्ही एकदा काम करा का याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्या. ठीक आहे ना, म्हणजे काय आता लक्षात घ्या का पहिला नीट समजून घ्या अगोदर. म्हणजे आता लक्षात घ्या हे काय, तर कॉइन्स म्हणजे काय, त्याला नाणी म्हणतो. पॉट्स मध्ये काय, भांडे असेल. एन्सिट म्हणजे काय, काय एखाद्या ह्या प्राचीन वस्तू, जुन्या वस्तू असतात. मग हे सगळे काय, तर हे काय, तर सोर्स ऑफ हिस्ट्री म्हणतो आपण. काय, तर इतिहासाचे काय, तर भौतिक एक स्रोत आहेत. बरोबर आहे, काय तर इतिहासाचे एक भौतिक स्रोत आहे असं म्हणतो. दुसरा याचा अर्थ काय होतं बघा, का हाऊसेस इन द हरप्पा सिव्हिलायझेशन वी आर मेनली कन्स्ट्रक्टेड युजिंग द बॅक ब्रिक्स. म्हणजे काय, का हडप्पा संस्कृतीमध्ये जे घरे होते ते प्रामुख्याने म्हणजे काय, का जुन्या काळात जे घरे बांधली जायचे तर ते काय भाजलेल्या विटा वापरून बांधल्याचे. बॅक म्हणजे काय, लक्षात घ्या, तर भाजलेल्या विटा म्हणतो आपण. बरोबर ना, काय भाजलेल्या विटा यापासून घरं बनवली जायची. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढे तुम्हाला सांगितले बघा, इन द अर्ली पिरियड द वेदास वेअर प्रिझर्व थ्रू डॅश डॅश ट्रॅडिशन. म्हणजे काय, सुरुवातीच्या काळामध्ये वेदांचे जे जतन असायचे, म्हणजे ते बोलायचे वगैरे किंवा जे वेद सांगितले जायचे ते कोणकोणत्या परंपरेने केले जात असेल तर लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणतो, तर मौखिक म्हणतो. लक्षात घ्या, काय तर त्याला आपण मौखिक असे म्हणतो. मग मौखिकच म्हणजे काय, तर त्याला ओरल बोलतात. काय बोलतो, त्याला ओरल असे म्हणतात. का ओरली म्हणजेच काय, तर आपण जसं की तोंडी म्हणतो आपण, ओरल एक्झाम कसं तोंडी बोलतो, तर त्याला मौखिक म्हणतात. मग हे काय तर येतं उत्तर तुमचं ओरल ट्रॅडिशनल. समजते का, काय तर असणार आहे तुमचं ओरल ट्रॅडिशनल असणार आहे. बघा मित्रांनो, पुढे बघा आता मित्रांनो 3 मार्काला पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, पॅटर्न तुम्हाला असंच असणार आहे. लक्षात घ्या, पॅटर्न असंच असणार आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला एक काम करायचंय का यामधले जे काही क्वेश्चन असेल ते लर्न करून घ्या, आणि बाकीचे क्वेश्चन लर्न करा फक्त अशाच पॅटर्नने. मग समजायचं 3 जर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलाय, मॅच द फॉलोइंग दिलाय, तर अजून तुम्ही 7-8 करा किंवा 4-5 करा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. आता पुढे बघा विचारलं तुम्हाला ऋग्वेद. बघा काय विचारलं तुम्हाला, ऋग्वेद विचारलं तुम्हाला. आता ऋग्वेद म्हणजे काय,
तर याला तुम्हाला मॅच द फॉलोइंग करायचं आहे. नंतर विचारलं तुम्हाला तर स्टोन एज, स्टोन एज म्हणजे काय तर याला अश्मयुग असे म्हणतात. देन द ग्रेट बाथ म्हणजे काय का उत्तम बाथ, बाथ म्हणजे काय तर लक्षात घ्या का उत्तम स्नानगृह, ठीक आहे ना, असं त्यांचे अर्थ होतात. मग आता लक्षात घ्या तर ऋग्वेदचा काय याच्यामध्ये तर लक्षात घ्या ओल्डेस्ट वेद काय असणार आहे तर सगळ्यात जुना वेद आहे, बरोबर आहे. म्हणजे काय का पहिल्याचं उत्तर असणार आहे तर बी असणार आहे. काय असणार आहे तर पहिल्याचं उत्तर हे इथं बी असणार आहे. दिसतंय का इथं बी, सॉरी इकडे सी कडे गेलं ते, ठीक आहे ना, एक मिनिट. ओके ना, काय तर कुठं असणार आहे तर हे बी कडे याचं ऑप्शन एक चा आन्सर असणार इथं बी कडे. ओके, पुढे बघा दिलं स्टोन एज म्हणजे अश्मयुग म्हणजे काय तर दगडी, आपण याला म्हणतो का असा एक काल होता का असा एखादा पिरियड होऊन गेला का त्यामध्ये दगडी हत्यारे वापरण्याचा काळ होता. मग दॅट इज काय असणार तर पिरियड ऑफ युजिंग अ स्टोन टूल्स, बरोबर आहे. तर सेकंडचा आन्सर काय असणार सी असणार आहे का याचं उत्तर असणार आहे का पिरियड ऑफ युजिंग अ स्टोन टूल्स. आणि लास्टला उरले ग्रेट बाथ, ग्रेट बाथ म्हणजे कुठं असणार तर हे मोहेंजोदारो, बरोबर. काय असणार ते मोहेंजोदारोमध्ये तेव्हा काळामध्ये होता, ठीक आहे ना. तर याचं उत्तर असणार ए. तर बघा एकदम मित्रांनो सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही, फक्त समजून घ्या का नक्की काय. पुढे बघा दिलं मित्रांनो स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. फक्त ट्रू आणि फॉल्स तुम्हाला लिहायची, कारण द्यायची गरज नाही. बघा पहिला विचारलं फॉल्स टेल्स अँड फोल्क सॉंग्स आर द कन्सिडर्ड रिटर्न सोर्स ऑफ हिस्ट्री. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला का ज्या जुन्या काळातल्या फॉल्स टेल्स अँड फोल्क सॉंग म्हणजे काय का लोककथा, याला काय म्हणतात का लोककथा. त्याच्यानंतर फोल्क सॉंग म्हणजे काय का लोकगीते. तर हे काय का त्यांनी सांगितले का रिटर्न सोर्स मध्ये होते का हे लिखित स्रोत मानले जातात. लिखित आहेत का नाही, बरोबर आहे. तर ते काय असणार तर याचं आन्सर हे फॉल्स असणार आहे, हे चुकीचं आहे. कारण जे काही स्रोत त्याच्यामध्ये दिले होते, बरोबर, ते कसे असतात तर रिटर्न मध्ये होते का नाही, तर हे कसे होते लक्षात घ्या तर ओरली होते. कसे होते तर ओरली, बरोबर आहे. म्हणजे आपण सॉन्ग बोलतो, गाणे वगैरे बोलतो, ठीक आहे ना, तसं. पुढे बघा दिलाय द हडप्पा सिव्हिलायझेशन वॉज द वेल डेव्हलप अर्बन सिव्हिलायझेशन. काय का हडप्पा संस्कृती ही अशी होती एक सुविकसित शहरी संस्कृती होती, बरोबर आहे. का शहरात टाईप सारखे त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित घर असायचे, जसं आपण बघितलं ग्रेट बाथ वगैरे ते वरती दिलं होतं, बरोबर ना. मग काय तर याचा आन्सर असणार आहे का हे खरं आहे किंवा हे ट्रू आहे असं आपण म्हणू शकतो. समजतंय का, एकदम सिंपल आहे, जास्त काही लोड घ्यायची गरज नाही मित्रांनो. फक्त लक्षात घ्या का मी सांगू इच्छितो का सिलेबस तुम्हाला कळला पाहिजे, नुसता रट्टा मारून याचा काही उपयोग होणार नाही. तो कळला पाहिजे का याचा मिनिंग काय बाबांनो, याला म्हणतात काय किंवा काय वापरतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे, ठीक आहे ना. चला आता पुढे जाऊया आपण. बघा मित्रांनो काय विचारले पुढे बघा, तर तुम्हाला पुढे विचारलंय का फाइंड द ऑड मॅन आउट अँड द स्टेट द रिझन, अशा प्रकारे विचारलेलं आहे, ठीक आहे. बघा आता याच्यातलं आपल्याला शोधायचं आहे. पहिला बघा दिलंय काय तर ऋग्वेद दिलाय, यजुर्वेद दिलाय आणि सामवेद दिलेला आहे. देन द जटका टेल्स हे तुम्हाला दिलेलं आहे. मग आता याच्यातला बघा का ऋग्वेद वेगळा आहे, यजुर्वेद, सामवेद का आपण जटका टेल्सला म्हणजे जातक कथा असे म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यातलं वेगळं काय असणार तर लक्षात घ्या तर हा असणार आहे जटका टेल्स. बघा काय असणार आहे तर हा जटका, ठीक आहे ना, जटका टेल्स हा काय असणार त्याच्यातला ऑड वर्ड असणार किंवा वेगळा असणार. कारण काय, कारण हे सगळे बाकीचे ते दिसतंय ना आपल्याला का हे सगळे आपले एक वेद होते, हे सगळे वेदांचे प्रकार दिले ती. आणि ही जी कथा दिली जातक कथा आहे काय काही बौद्धिक आपण म्हणतो त्याला काय का बौद्धिक एक साहित्य, हे साहित्य समजतंय का. म्हणजेच काय का अदर्स आर द स्केर हिंदू वेदास, हे बाकीचे दिले सगळे आदर अर्ध स्केर हिंदू वेदास अँड व्हाईल जटका टेल्स आर द बुद्धिस्ट लिटरेचर, बरोबर आहे. मग हे तुम्हाला इथं लिहायचे, मग इथं लिहा बघा द अदर्स आर, ठीक आहे ना. बघा काय एक मिनिट, हा द अदर्स आर जटका, बघा किंवा जतक, आपण जतक त्याला म्हणतो, ठीक आहे ना. त्याला काय बोलतो आपण तर जतक असे म्हटलं तरी त्याला चालतं, काही विषय नाही याच्यामध्ये, ठीक आहे. ठीक आहे बघा मग आता पुढं काय सांगितलं आपलं द अदर आर द, बघा द द अदर आर द स्केर हिंदू वेदास व्हाईल जटका टेल्स आर द बुद्धिस्ट लिटरेचर, बरोबर आहे. मग तुम्हाला इथं काम करायचं काय याचं आन्सर लिहून टाकायचे. पुढे बघा दिलं मित्रांनो आता कॉपर वेसल देन द चिप स्टोन टूल्स अँड हँड ऍक्स अँड स्क्रॅपर, अशा प्रकारे दिलेले. मग आता याच्यातला जो सगळ्यात वेगळा म्हणतो आपण तो काय येऊ शकतो याच्यामध्ये तर लक्षात घ्या हे कॉपर वेसल असणार, लक्षात घ्या याचं उत्तर काय असणार तर कॉपर वेसल. बघा काय असणार येतं कॉपर वेसल
हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. का असणार आहे? बिकॉज ऑफ द अदर बिलॉंग्स टू द स्टोन एज. बरोबर आहे का? कारण द अदर्स, बघा, अदर्स बिलॉंग्स टू, लक्षात घ्या, बिलॉंग्स टू द स्टोन एज, द स्टोन एज अँड व्हाईल कॉपर, ठीक आहे, व्हाईल अ कॉपर वेसल, बघा, कॉपर वेसल बिलॉंग्स टू द मेटल एज, ठीक आहे ना, व्हाईल कॉपर वेसल बिलॉंग्स टू काय असणार आहे तर मेटल एज असणार आहे. बघा काय असणार आहे, मेटल एज हे त्याचं योग्य आन्सर आहे. लक्षात घ्या, फक्त आणि फक्त काय का समजून घेणं खूप गरजेचं आहे. आन्सर चांगल्या प्रकारे पाठांतर करा जेणेकरून तुम्हाला याच्यातला काही अडचण नाही. कारण हा जो क्वेश्चन आपण माहित असेल पण काय तांब्याचे भांडे म्हणतो आपण, त्याच्यानंतर चिप स्टोन म्हणजे काय तर तासलेले दगडी अवजार असतात, त्याच्यानंतर हँड ॲक्स म्हणजे काय त्याला आपण कुऱ्हाड म्हणतो, बरोबर ना, कुऱ्हाड. त्याच्यानंतर काय तर स्क्रॅपर म्हणजे काय त्याला आपण खरवडणे असं काहीतरी म्हणतात, बरोबर आहे. मग हे सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी त्या सगळ्या अश्मयुगातील आहेत, त्या जुन्या काळात त्यात वगैरे म्हणतो. आणि तांब्याचे जे आपल्याला दिले कॉपर वेसल हे काय सध्या चालू युगातील आहे, बरोबर ना, धातू युगातील आहे असं त्यांना आपण म्हणू शकतो. बघा मित्रांनो, पुढे बघा दिलं आता आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन अ वन सेंटेन्स इच. 4 मार्काला दिलेले आहेत, ठीक आहे ना. एका वाक्यामध्ये तुम्हाला यांचे प्रत्येकाचे काय करायचे का आन्सर द्यायचे. पहिला बघा दिलाय, व्हॉट आर द 3 मेन सोर्स ऑफ हिस्ट्री, म्हणजे काय इतिहासाचे, हिस्ट्रीचे 3 मुख्य सोर्स, म्हणजे 3 मुख्य जो आपण स्रोत म्हणतो ते कोणते आहेत आपल्याला हे आपल्याला सांगायचे. मग आता याच्यामध्ये कोणकोणते स्रोत आहे आपल्याला किंवा कोणकोणते सोर्स आहेत ते, तर आपल्याला मेन सोर्स ऑफ हिस्ट्री माहिती आहे आपल्याला काय तर पहिलाच आपण बघितला तो म्हणजे काय मटेरियल असणार आहे, बरोबर ना. काय असणार तर मटेरियल सोर्स असणार आहे. अजून कोणकोणता आहे हे वरती 2-3 जे क्वेश्चन झाले ना स्टार्टिंगला त्याच्यामध्येच आपले उत्तर आहे, बरोबर आहे. पुढे बघा, मग रिटर्न सोर्स असणार आहे, बरोबर आहे. कोणते असणार आहे तर हा रिटर्न सोर्स असणार आहे, रिटर्न सोर्स असणार आहे. आणि आपला बघितलाय का हा असणार आहे ओरल सोर्स. बघा काय ओरल सोर्स आर द, पुढे टाकायचंय, आर द मेन सोर्सेस ऑफ हिस्ट्री असं टाकलं तरी चालेल, काही अडचण नाहीये. समजते का? एकदम सिंपल आहे. बघा हे सगळे वरती इतक्यात क्वेश्चन आपण बघितले इथं, बरोबर ना. ठीक आहे, बघा इथं रिटर्न सोर्स वगैरे दिलेले आहे, वरती इथं ओरल सोर्स वगैरे दिलेले आहे, दिसतंय ना. हे त्याच्यामधलंच फक्त आपल्याला काय का क्वेश्चन पेपर नीट समजली पाहिजे. मटेरियलचं आपण बघितला, पहिलाच इथं दिसतोय आपल्याला मटेरियल. आपलं काय का पहिल्याच असा क्वेश्चन आहे का याचं उत्तरच तिथं आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. समजतंय का? नेक्स्ट बघा दिले, व्हॉट इज मीन बाय द प्री हिस्टोरिक पिरियड स्टोन एज, ठीक आहे ना. बघा काय दिलंय, व्हॉट इज मीन बाय प्री हिस्टोरिक पिरियड स्टोन एज, तुम्हाला असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. म्हणजेच काय याच्यामध्ये लक्षात घ्या का आपण जो ऐतिहासिक म्हणतो आपण का जो दगड युग म्हणतो त्याला, ठीक आहे ना, काय का थोडक्यात दगड युग म्हणतो आपण, स्टोन एज त्याला दगड युग म्हणतात. का दगड युग म्हणजे काय, म्हणजे तो काय असतो लक्षात घ्या का लेखनाच्या शोधापूर्वीचा ऐतिहासिक काळ काय का जेव्हा माणूस असेल तेव्हा मानव काय करायचं का प्रामुख्याने दगडाची हत्यारे वापरत असत. काय करायचं तेव्हा दगडाची हत्यारे वापरले जायचे, त्याला काय म्हणतात स्टोन एज असे म्हणतात, बरोबर आहे. मग तुम्हाला आता इंग्लिश मध्ये लिहायचे तर इथं लिहा का इट इज द हिस्टॉरिकल पिरियड. बघा काय इट इज द हिस्टॉरिकल पिरियड असं लिहिलं तरी चालेल. बघा इट इज हिस्टोरिक पिरियड, ओके. बरं आता याच्यात काय करायचे का बिफोर रिटेन, लक्षात घ्या काय बिफोर रिटेन जेव्हा काय का रिटेन म्हणा किंवा रायटिंग म्हणा, ठीक आहे ना, रायटिंग लिहिलं तरी चालेल. काय का रायटिंग वॉज इन्व्हेंटेड, रायटिंग वॉज इन्व्हेंटेड देन द किंवा व्हेन ह्युमन्स, ठीक आहे, व्हेन ह्युमन्स प्रायमरली यूज स्टोन टूल्स, बरोबर. तिथं काय ना तर प्रायमरली, ठीक आहे ना, प्रायमरली यूज स्टोन टूल्स, ठीक आहे. अशा प्रकारे त्याचं आन्सर आहे, ओके. चलो नेक्स्ट बघा दिले, व्हॉट इज द, बघा काय दिलं आपल्याला, व्हॉट इज द हरप्पा सिव्हिलायझेशन ऑल्सो नोन ॲज द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. बघा अशा प्रकारे आन्सर आपला क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजेच काय विचारलं आपल्याला
तर लक्षात घ्या का हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती, लक्षात घ्या इंडस, लक्षात घ्या काय इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे काय त्याला म्हणतात का सिंधू संस्कृती, लक्षात घ्या सॉरी काय तर सिंधू संस्कृती असे त्याला म्हटले जाते. मग लक्षात घ्या काय तर या संस्कृतीला सिंधू संस्कृती का म्हटलं जाते, कारण तिची सगळ्यात जुनी पुरातत्व जे स्थळे आहेत ते सिंधू नदीच्या खोऱ्यात किंवा सिंधू नदीच्या आजूबाजूला आहे ती, अशा प्रकारे त्याचा आन्सर आहे. बरोबर आहे. मग आता याला आपल्याला काम करायचं, काय आन्सर लिहायचे, काय आन्सर लिहू शकतो आपण याला, कारण इट इज अ अर्लिएस्ट, इथं लिहा काय इट्स किंवा इट इज अ अर्लिएस्ट, ठीक आहे. पुढे बघा ॲर्कोलॉजिकल, बघा काय इथे लिहा ॲर्कोलॉजिकल साइट्स वेअर discover along the Indus रिव्हर व्हॅली, ठीक आहे ना काय इंडस रिव्हर व्हॅली, या अशा प्रकारे इथं ई टाका, अशा प्रकारे याचा योग्य आन्सर आहे. पुढे बघा दिलाय विच आर द 4 मेन वेदास इन वेदिक कल्चर, आपण इतिहासावरतीच बघितला, बरोबर ना, इथंच बघितलं बघा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद वगैरे दिलेला आहे. आता त्याच्यातले 4 टाइप्स तुम्हाला लिहायचे. तर लक्षात घ्या 4 टाइप्स कुठले, तर पहिला काय कुठला टाइप आहे तो ऋग्वेद, बरोबर आहे, काय असणार हा ऋग्वेद त्याला आपण म्हणतो. पुढे बघा दिले का सामवेद, ठीक आहे ना, सामवेद, देन द यजुर्वेद, ठीक आहे. नेक्स्ट असणार तर अथर्ववेद, काय असणार तर हा अथर्ववेद, हे त्याचे योग्य आन्सर असणार आहे. ठीक आहे ना, नीट तुम्ही टिक मार्क करून घ्या, क्वेश्चन घ्या, आन्सर नीट समजून घ्या, काय अडचण नाही, जास्त लोड घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, डिफरन्स बिटवीन द फॉलोइंग, तुम्हाला काम करायचं की या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला काढून घ्यायचे. मग आता बघा मटेरियल सोर्स अँड रिटर्न सोर्स अशा प्रकारे दिलेले. मग आता आपण मटेरियल सोर्स एक्झाम्पल बरेच बघितले, आपण 2-3 एक्झाम्पल याच्यामध्ये बघितलेच इथं, बरोबर आहे. मग आता रिटर्न सोर्सचे पण एक्झाम्पल बघून मग आता याच्यात डिफरंट तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचे. मग आता लक्षात घ्या डिफरंट टाकताना तुम्ही काय काय टाकणार, लक्षात घ्या डेफिनेशन टाका, एक्झाम्पल टाका, त्याच्यानंतर त्याचं नेचर काय तुम्ही हे टाकू शकता. आता समजा डेफिनेशन तुम्ही जर टाकली, काय टाकणार तर समजा मटेरियलची, तर फिजिकल आर्टिफॅक्ट अँड द स्ट्रक्चर लेफ्ट बिहाइंड बाय द पास्ट सिव्हिलायझेशन, बरोबर आहे, किंवा तुम्ही ते असं टाकून द्या, ठीक आहे. किंवा नेचर जरी टाकलं का नॉन टेक्स्चुअल ऑब्जेक्ट दॅट रिक्वायर द आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन टू फाइंड द इंटरप्रेट, असं टाकलं तरी चालेल, कुठलाही 2 लिहा. तर समजा इथे टाकूया आपण काय तर फिजिकल आर्टिफॅक्ट, ठीक आहे ना, आर्टिफॅक्ट्स अँड द स्ट्रक्चर पूर्ण वाक्यात लिहा, आता इथे जागा होत नाही, ठीक आहे ना. स्ट्रक्चर लेफ्ट बिहाइंड बाय द पास्ट सिव्हिलायझेशन. आता समजा इथे एक्झाम्पल आपण घेतले, काय तर एक्झाम्पल तर काय काय येणार याच्यामध्ये, तर कॉइन्स येणार, आपण स्टार्टिंगला बघितलं, देन द पॉटरी येणार, बरोबर आहे, काय काय येणार याच्यामध्ये, पॉटरी येणार, त्याच्यानंतर काय ना तर ऑर्नामेंट्स येऊ शकतात, बरोबर आहे, ऑर्नामेंट्स, ठीक आहे. अजून तुम्हाला वाटतं वेपन्स टाका, ठीक आहे, वेपन्स पण याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. बघा इथं वेपन्स, ओके. नेक्स्ट बघा रिटर्न सोर्स काय, तर डॉक्युमेंट्स अँड टेक्स्ट रेकॉर्डेड इन द रिटर्न फॉर्म फ्रॉम द पास्ट, अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकतात, बरोबर, किंवा टेक्स्टाइल रेकॉर्ड दॅट द प्रोव्हाइड डायरेक्ट लँग्वेज डेट अँड नेम्स, अशा प्रकारे टाकलं तरी चालेल तुम्हाला, ठीक आहे. याच्यापैकी कुठलंही टाका किंवा तुम्ही अजून टेक्स्टबुक मध्ये शोधा, तुम्हाला सगळे आन्सर भेटतील, ठीक आहे ना. काय तर डॉक्युमेंट्स अँड टेक्स्ट रेकॉर्डेड, काय असणार तर रेकॉर्डेड असणार आहे, ठीक आहे, इन रिटर्न फॉर्म, बरोबर, इथं पुढे टाका इन रिटर्न फॉर्म फ्रॉम द पास्ट, असं टाका पुढं, ठीक आहे. आता एक्झाम्पल याच्यामध्ये काय येऊ शकतात बघा, तर रिलिजियस टेक्सेस वगैरे म्हणू शकतो आपण, बरोबर आहे, धार्मिक ग्रंथ वगैरे काय असतील याच्यामध्ये सगळे येतात. देन द रिलिजियस टेक्स्ट, बरोबर,
टेक्स्ट, त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतो, डायरीज वगैरे म्हणू शकतो आपण, डायरीज दिसते. देन याच्यामध्ये काय अजून तर मॅन्युस्क्रिप्ट वगैरे म्हणू शकतो किंवा इन्स्क्रिप्शन असं, तर हे सगळं तुम्ही तर टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला सिंपल मध्ये काय करायचं, याचा डिफरंट फाइंड आउट करायचे. नेक्स्ट बघा मित्रांनो दिले, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन अ ब्रीफ. तुम्हाला काय करायचं की या सगळ्यांचे क्वेश्चन तुम्हाला ब्रीफ मध्ये लिहायचे. आता सगळ्यात पहिला काय तर क्वेश्चन समजून घ्या काय बघा, अ रिटन शॉर्ट नोट ऑन द टाउन प्लॅनिंग अँड द ड्रेनेज सिस्टम ऑफ द हरप्पा सिव्हिलायझेशन. मग आता काय का हडप्पा संस्कृतीमध्ये जेव्हा नगर नियोजन, टाउन प्लॅनिंग म्हणजे काय काय, एखादा राहण्याचं ठिकाण नगर असं त्याचं नियोजन, आणि लक्षात घ्या का ड्रेनेज सिस्टम म्हणजे काय का जलनिसारण त्याला आपण म्हणतो का प्रणालीवरती काय तुम्हाला याच्यामध्ये काय आपल्याला शॉर्ट नोट्स लिहायची आहे. मग आता काय याच्यामध्ये लक्षात घ्या का मग हे काय दिले आपल्याला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो पुढं पुढं बघा काय तर आन्सर लिहित असताना एक एक पॉईंट टू पॉईंट लिहा. ठीक आहे ना. समजा आता पहिला आपण इथं घेऊया बघा, तर लिहा याचा ग्रीड पॅटर्न काय होता, बरोबर आहे. याचा लिहा ग्रीड पॅटर्न बघा, त्याचा ग्रीड पॅटर्न काय होता तर टाउन्स वेअर डिवायडेड इनटू द ग्रीड सिस्टम विथ द स्ट्रीट कटिंग इच अदर ऍट द राईट अँगल. अशा प्रकारे तुम्ही लिहा. नंतर काय टू पार्ट लेआउट लिहा, बरोबर आहे. टू पार्ट लेआउट, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात. इथं ए हा, ठीक आहे. लेआउट. नंतर बॅक ब्रिक्स लिहा, आपण अगोदरच बघितला, बरोबर आहे. बॅक ब्रिक्स लिहा, बॅक ब्रिक्स, ठीक आहे ना. मग बॅक ब्रिक्स मध्ये काय लिहू शकतो आपण तर हाऊसेस वेअर बिल्ड युजिंग द स्टँडर्डायझेशन हाय क्वालिटी बेक ब्रिक्स. नंतर काय तर ऍडव्हान्स मध्ये ड्रेनेज सिस्टम मध्ये तुम्ही काय लिहू शकतात तर ऍडव्हान्स ड्रेनेज लिहा, इथं टाका, इथं पॉईंट ऍडव्हान्स ड्रेनेज टाका का एव्हरी हाऊस कनेक्टेड टू द स्ट्रीट ड्रेन्स विच वेअर द कव्हर विथ द स्टोन स्लॅब और ब्रिक्स अँड द इक्विफाय विथ द इन्स्पेक्शन ट्रॅप. अशा प्रकारे तुम्ही त्याला नोट करू शकतात, काही विषय नाही, बरोबर आहे. समजतंय का. आता पुढे बघा मित्रांनो, सेकंड वाला जो क्वेश्चन आपल्याला विचारला गेला आहे त्या क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा काय विचारलं तुम्हाला, डिस्क्राइब द लाईफ अँड द टूल्स ऑफ ह्युमन बीइंग्स ड्युरिंग द पॅलिओलिथिक एज. बघा काय दिलं तुम्हाला, पॅलिओलिथिक एज अशा प्रकारे तुम्हाला विचारलंय. मग आता बघा मित्रांनो काय याचा मेन काय आपल्याला का फक्त तुम्हाला त्याच्या लाईफचं जे म्हणतो आपण का टूल्स जे असतील ते कशा प्रकारे यूज करायचे वगैरे कोणकोणते ते तुम्हाला सांगायचे. म्हणजे काय का जो आपलं मानवी जीवन झाला त्या काळातलं जीवन कसं होतं तुम्हाला हे टाकायचे. मग आता समजा काय आपण म्हणू शकतो का आश्रय असेल का ते नैसर्गिक गुहांमध्ये खडकांमध्ये तिथं राहायचे किंवा फांद्यापासून बनवलेल्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहत असते. कच्ची अवजारे असतील जसं की हातकोराडे, कोयते वगैरे वापरलेले साहित्य म्हणू शकतो आपण का दगडा व्यतिरिक्त त्यांनी साधी शिकारी शस्त्र बनवण्यासाठी लाकूड हाडांचा उपयोग केला, असंही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, बरोबर आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं. मग आता बघा तर फर्स्ट वन याच्यामध्ये टाकून द्या काय तर याच्यामध्ये टाका का नोमॅडिक लाईफस्टाईल. बघा काय याच्यामध्ये टाकणार तुम्ही तर नो मॅडिक, बघा काय तर नोमॅडिक, लक्षात घ्या. तर नोमॅडिक लाईफस्टाईल हे टाकून द्या. मग याच्यामध्ये काय ना तर ह्युमन्स वेअर हंटर गॅदर हू मूव्ह कॉन्स्टंटली इन द सर्च ऑफ द फूड अँड द वॉटर. त्याच्यानंतर इथं सेकंड नंबरला टाका शेल्टर्स, बरोबर आहे. काय टाका तर शेल्टर्स म्हणजे कशा प्रकारे कुठे राहायचे तर दे लिव्ह इन द नेचर केव्ह, बरोबर आहे. ते कुठे राहायचे तर नेचर केव्स म्हणजे काय तर गुफेमध्ये राहायचे. देन द रॉक शेल्टर आवर टेम्पररी आपण त्याला हर्ट्स म्हणतो मेड फ्रॉम द ब्रांचेस, बरोबर आहे. नंतर क्राऊड टूल्स टाका, नंतर मटेरियल यूज टाका. अशा प्रकारे त्याचा आन्सर लिहा, ठीक आहे ना. पुढे बघा एक्सप्लेन द फॅमिली सिस्टम. आता व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून मी डिटेलमध्ये याचे आन्सर तुम्हाला लिहून देत नाहीये, कारण व्हिडिओ लॉंग झाल्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांजवळ व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यांनाही अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे. लास्टला बघा दिलं एक्सप्लेन द फॅमिली सिस्टम अँड डेली लाईफ ड्युरिंग द वेदिक पिरियड. वेदिक पिरियड मध्ये कशा प्रकारे जे लाईफ होतं दैनंदिन जीवन ते तुम्हाला राहायचे. मग आता पहिला टाकायचं म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये तेव्हा राहायचे, बरोबर आहे. टाका जॉईंट फॅमिली, याच्यामध्ये टाका जॉईंट फॅमिली. मग जॉईंट फॅमिली म्हणजे काय तर the particles joint family system was the standard where the multiple generation live together. Then the household टाका, हाऊसहोल्ड हेड टाका. तर याच्यामध्ये काय द एल्डेस्ट मेल मेंबर नोन ॲज द गृहपती, बरोबर आहे. हेड ॲब्सोल्युटली ऑथॉरिटी ओव्हर द फॅमिली. नंतर डाएट टाका, डाएट मध्ये टाका का पीपल कन्झ्युम मिल्क, घी, ग्रेन प्रॉडक्ट, फ्रुट्स असेल, व्हेजिटेबल असेल अँड द मीट्स ड्युरिंग फेस्टिवल टाका. आणि रिक्रिएशन मध्ये काय टाकू शकता तुम्ही लास्टला टाका का द डेली एंटरटेनमेंट असेल, इनक्लाउड द
चॅरियट रेसिंग, हंटिंग असेल, गॅम्बलिंग असेल, डायज असेल, म्युझिक असेल, डान्सिंग असेल, अशा प्रकारे तुम्ही यांचं काय का आपण म्हणतो का डेली लाईफ याच्यामध्ये टाकू शकतात. ओके, तर लक्षात घ्या याचे आन्सर वगैरे तुम्ही शोधा. जर तुम्हाला डाऊट आला, आन्सर नाही भेटले, तर मग याचे तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला याचे डिटेलमध्ये आन्सर देईल. पण बाकीचे सगळ्यांचे आन्सर तुम्हाला मी दिलेले आहे, ती याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ तुम्ही थांबवा, समजून घ्या. वाटलं असं नोटबुक काढा, नोटबुकमध्ये क्वेश्चन आन्सर लिहून घ्या, तुम्हाला खूप सारा फायदा होईल. आणि परीक्षेला मी सांगतो का 100% असाच पॅटर्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे ना, फक्त तुम्हाला काम करायचंय का वेगवेगळे अजून क्वेश्चन आन्सर घ्यायचे. आता याच्यातले काही क्वेश्चन तुम्हाला येतील, पण सगळेच येतील का असं नाहीये. प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगवेगळे असणार आहे, पण पॅटर्न हाच असणार आहे, म्हणजे फिल इन द ब्लॅक्स, मॅच द फॉलोइंग असंच असणार आहे. आणि बाकीचे क्वेश्चन तुमच्या मनाने एक्सरसाइज टेक्स्टबुक मध्ये सगळे काम करा, बाय हार्ट करा, लर्न करा, तुम्हाला याचा खूप सारा फायदा होणार. ओके, तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे कोणीही जायचं नाहीये. ठीक आहे ना, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या जवळ पोहोचला जाणार आहे. ओके, तर चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. लक्षात घ्या, काळजी घ्या, चांगला अभ्यास करा, आणि याच्यामध्ये जर चुकून काय राहिला असेल तर मला कमेंट करा, त्यावरती आपण नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया. ओके, चला काळजी घ्या, आणि सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. ती काय अडचण आली तर मला कमेंट करा. जिओग्राफीचे वगैरे त्यांचे पण तुम्हाला क्वेश्चन पेपर मॅथ्सचे पण आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल करून मी देणार आहे. चलो मिलते ब्रेक के बाद, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.